आता पुण्यात आलो आणि एसपी बिर्याणी खाल्ली नाही असं कधीच होणार नाही, कारण लास्ट टाइम आलेलो तेव्हा इथली बिर्याणी खाऊन मी खळत आलेलो. त्यामुळे म्हटलं आता आलोय तर बिर्याणी खाल्ल्याशिवाय तर परत कोल्हापूरला जायचंच नाही. इथं गर्दी ढीग असते त्यामुळे आम्हाला जरा टेबल मिळायला लेट झालेलं, पण काही विषय नाही. इथं फूडच एवढं क्वालिटी असते की तिथं वाट बघणं पण वरती राहील. मी इथं लास्ट टाइम आलेलो तेव्हा पण मटन चॉप्स मागवलेलं आणि आता पण मटन चॉप्सच घेतलेलं, कारण मला बघायचं होतं की यांच्या टेस्ट मध्ये काय फरक झालाय काय. पण यांच्या फूड क्वालिटीवर यांचा एवढा कंट्रोल आहे की लास्ट टाइम जशी टेस्ट होती तशीच आता पण मिळालेली. मी आणि दीप्ती तर इथं लास्ट टाइम खाऊन गेलेलो, त्यामुळे आम्हाला माहिती आहे यांच्या क्वालिटीचा विषय कसा आहे. पण माझ्या बाकीच्या फ्रेंडसाठी हा एक्सपिरियन्स नवीन होता. आम्हाला इथे यायला लेट झालेला, त्यामुळे आम्हाला साजूक तुपातली मटन बिर्याणी मिळाली नव्हती. म्हणून आम्ही रेग्युलर चिकन बिर्याणी घेतलेली, पण ती पण एकदम क्वालिटी लागत होती. इथं बिर्याणी खायला एवढी गर्दी असते की 9:30-10 पर्यंत यांची बिर्याणी संपत्या. त्यामुळे एकतर लवकर यायला लागते, नाहीतर फोन करून बिर्याणीची ऑर्डर द्यायला लागतात. त्याशिवाय तुम्हाला बिर्याणी मिळतच नाही. यांची रेग्युलर तेलातली बिर्याणी असू दे किंवा साजूक तुपातली बिर्याणी असू दे, बिर्याणी एकदम क्वालिटी आहे. पण इथली माझी फेवरेट आणि मोस्ट रेकमेंडेड बिर्याणी कुठली असेल तर ती साजूक तुपातली मटन बिर्याणी आहे. त्यामुळे तुम्ही एसपीस बिर्याणीमध्ये साजूक तुपातली मटन बिर्याणी तर नक्कीच ट्राय करायला पाहिजे. कॅप्शन मध्ये मी यांचा ऍड्रेस दिलाय, त्यामुळे लवकरात लवकर एसपीस बिर्याणीला येऊन बिर्याणी खाण्याचा प्लॅन बनवा.